नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ब्लॉग्स विथ प्रतीक्षामध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. यार्डा बीचवरचा सुखद आनंद अनुभवल्यानंतर आमची पलटण विशाखापट्टणममधील आर.के. बीचकडे वळाली. आजचा प्रवास हा इथल्या APSRTC म्हणजे आंध्र प्रदेश स्टेट रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन याने झाला. आमच्या इथून जाणारी ही बस, या बसचा नंबर 99. घरापासून हे बीच 14 किलोमीटरपर्यंत आहे. यासाठी प्रत्येकी खर्च 25 रुपये इतका आहे. विशाखापट्टणम स्टेशनपासून 5 किलोमीटरचं हे अंतर 12 मिनिटात आपण इथे पोहोचतो. इथे ब्रिजचं काम चालू असल्याने 30 मिनिटांचा टोटल रस्ता हा आम्हाला तासांपर्यंत नेऊन पोहोचवला. लहान मुलांना स्वतःकडे आकर्षित करणारे अनेक देखावे इथे सादर करण्यात आले होते. या बीचवरची खासियत म्हणजे इथला परिसर हा पाहण्यासारखा आहेच, पण इथे सर्वात जास्त आकर्षणास पात्र असलेले म्हणजे इथले म्युझियम. आणि आज आपण इथलं सबमरीन पाहणार आहोत. बस स्टॉपवरून उतरल्यापासून ह्या सबमरीनचा रस्ता हा 1 किलोमीटरचा आहे. बसमधून जर येत असाल तर हा रस्ता तुम्हाला पायीच करावा लागेल. हे सबमरीन पाहण्यासाठी प्रत्येकी 70 रुपये असं तिकीट आहे. वयवर्ष 3 असलेल्या मुलांपर्यंत हे सबमरीन पाहण्यासाठी अगदी मोफत आहे. आमच्यासाठी हा सबमरीन पाहण्याचा अनुभव पहिल्यांदाच असल्याने सुरुवातीला एकदम थक्क होण्यासारखं दृश्य डोळ्यास पडले. म्हणजे सबमरीनमध्ये केबल वायर्सचे जाळे पसरले होते. इतक्या कमी जागेत उभं राहणं देखील कठीण असल्याने शूट करताना थोडा प्रॉब्लेम आला होता. या सबमरीनमध्ये सेलिंगला गेल्यानंतर इथल्या सेलर्सची व्यवस्था व ते कसे राहत असतील याचं उदाहरणाद्वारे समजवण्याचा प्रयत्न केला आहे. हे म्युझियम पाहिल्यानंतर अभिमानाने ऊर भरून आला. कारण इतक्या कठीण परिस्थितीत राहून देखील भारताला सर्वोच्च संरक्षण प्रदान करतात. इंडियन नेव्ही असो, इंडियन आर्मी व इंडियन एअरफोर्स या तिन्ही दलात कार्य करणारे भारताचे अमूल्य रत्न, या रत्नांना नमन करून आम्ही इथून निघालो. व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन ब्लॉगमध्ये आपण भेटूच, पण तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा आणि नेहमी हसत आनंदी जीवन जगा. धन्यवाद.